नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. निराशा. आज जगभरात निराशेचे पेशंट खूप झालेले आहे. सगळीकडे प्रत्येक व्यक्ती एका टेन्शनमध्ये आहे आणि तो निराश झालेला आहे. कारण जी ही वाढती स्पर्धा आहे, या स्पर्धेमुळे निराशेचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर आपली लाईफस्टाईल ही सुद्धा चेंज झालेली आहे. तर या निराशेतून बाहेर निघण्यासाठी आपण काय करायला हवं हे आज आपण बघणार आहोत. तर निराशा, बरेचदा नैराश्य येण्याला एक महत्त्वाचं कारण असतं, ते म्हणजे आपले आजूबाजूची लोक. आजूबाजूची लोक काय म्हणतील या गोष्टीचा आपण विचार करतो आणि आपण निराश होतो. जसं की एक्झाम्पलच्या स्वरूपात जर आपण बघायला गेलं तर कसं होतं ना की बरेचदा आपण खूप स्टडी करतो किंवा एखादी गोष्ट आहे, आपण एखाद्या एक्झामला बसलो आणि त्या एक्झामचा स्टडी करताना आपल्या डोक्यामध्ये एक विचार येतो की अरे, माझं जर सिलेक्शन झालं नाही किंवा मला मार्क्स मिळाले नाही तर लोक काय म्हणतील, लोकांचं काय करायचंय. किंवा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे इंटरव्ह्यूला जातीये आणि आपल्या डोक्यामध्ये इंटरव्ह्यूला जाताना एक वादळ झालेलं असतं, की वादळ आलेलं असतं की मी इंटरव्ह्यू पास होईल का, जर माझं सिलेक्शन झालं नाही तर लोक काय म्हणतील. आणि हाच विचार आपल्या डोक्यामध्ये सतत सुरू होतो आणि आपल्याला नैराश्य येतं आणि आपल्याला येणाऱ्या गोष्टी सुद्धा येत नाही. किंवा आपण इंटरव्ह्यूला गेलो आणि आपलं सिलेक्शन नाही झालं या गोष्टीचं दुःख आपल्याला जास्त राहत नाही, तर लोक काय म्हणतील आता माझं सिलेक्शन झालं नाही तर, या गोष्टीचा विचार आपण जास्तीत जास्त प्रमाणात करतो आणि हा विचार कंटिन्यू हे करून आपण निराशेच्या गर्तेत खोलवर जातो. म्हणजे इन शॉर्ट काय तर लोक काय म्हणतील हे एक नैराश्य येण्याचं महत्त्वाचं कारण आहे. पण असा विचार करा की लोकांना काय आहे, लोक बसलीच याची आहे उणे दुणे काढण्यासाठी की कोणाचं काय वाईट होतं आणि मी कुणाला कसं हर्ट करतो. बऱ्याच जणांचं इंटेन्शन हे असू शकतं की कसं मी याला खालचं दाखवते, की काय मोठं तर बडाई करत होता, मोठी तर बडाई करत होती, आता तर तुझं सिलेक्शन झालंच नाही. आणि आपण दुःखी होतो आणि आपण नैराश्याच्या खाईत जातो. पण या अशा लोकांपासून आपल्याला 2 हात नाही, मी म्हणते 4 हात दूर राहा. त्यांचा विचार करू नका. कारण जी लोक तुम्हाला असं बोलत असेल ती तुमची नाही आहे. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. त्यामुळे अशा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणे हा एक निराशेतून बाहेर निघण्यासाठी किंवा नैराश्य येऊ नये यासाठी एक चांगला उपाय आहे. त्यानंतर जीवनात माहिती आहे आपल्याला की उतार चढाव हे येतच राहणार. कधी आपले चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, कधी आनंदाचे दिवस असतात, कधी दुःखाचे दिवस असतात. जर दुःख आलं नाही तर आनंदाचं महत्त्व कळेल का? नाही ना. पण म्हणून काय आपण दुःखाला कवटाळून बसायचं नाहीये. तर एक पॉझिटिव्ह विचार मनात ठेवायचा आहे की आज नाहीये माझे दिवस चांगले, पण उद्या नक्की येतील. आणि मी तुम्हाला 101% सांगते की ज्या वेळेस तुम्ही असा पॉझिटिव्ह विचार करता की आज नाहीये माझे दिवस पण उद्या ते नक्की येणार, तर ते नक्की येतात. त्याच्या मागे सुद्धा एक सायन्स आहे. सो थिंक पॉझिटिव्ह. नेहमीच चांगला विचार करा. आता सूर्य बघा, सूर्य रोज येतो, रोज मावळतो. सूर्य येतो, सगळी धरती प्रकाशमय करतो
आणि जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा तो निघून जातो आणि अंधार होतो. म्हणून आपण असा विचार करतो का की आता सूर्य निघून गेला, आता तो परत येणारच नाही. आपल्याला माहिती आहे ना की तो रोज येणार, तो येतो. तो निघून गेला म्हणून आपण रडत बसत नाही ना, किंवा विचार करत बसत नाही ना. तसंच आपल्या आयुष्याचंही आहे की आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतार येत असतात. वाईट दिवस, आधी चांगले दिवस होते, आता वाईट आले, हे वाईटही निघून जातील, पुन्हा चांगले दिवस येतील. अहो, स्वतःच्या मनाला एक नक्की सांगा की ऋतू सुद्धा बदलतात. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा, हिवाळ्यानंतर परत उन्हाळा, नंतर परत पावसाळा. तसंच आपल्या आयुष्याचंही आहे. आपल्या आयुष्याचंही चक्र, सुखदुःखाचं चक्र हे कंटिन्यू चालत असतं, ते थांबत नाही. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येतच असतं. होऊ शकते त्यात थोडा फरक असू शकते, कोणाला कमी कोणाला जास्त, आपापल्या नुसार, पण दुःखामागून सुख हे नक्की येतच. आणि हा पॉझिटिव्ह विचार आपल्या डोक्यात नेहमी ठेवा आणि या निराशेच्या खाईतून दूर व्हा. किंवा या निराशेच्या खाईत पडत आहोत असं जरी वाटलं, किंवा पडूच नका असं मी म्हणते. निराशात असाल तर हे विचार नेहमी मनात आणा आणि सहजतेने तुम्ही निराशेच्या गर्तेतून लवकरात लवकर बरे व्हाल याची मला खात्री आहे. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.